गायत्री छन्दसामहं मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहं मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः। ह्या अध्यायाच्या परिसमाप्तीकडे जात असताना अजून काही उर्वरित अशा विभूती परमात्मा श्रीकृष्ण मुखतः अर्जुनाला निरूपण करीत आहेत. बृहत् साम तथा सामनाः आपलं बृहत् साम तथा सामनां गायत्री छन्दसाम अहम मासानां मार्गशीर्षाः अहम ऋतूनां कुसुमाकरः. तथा सामनां बृहत्साम अहम अस्मि छन्दसां गायत्री अहम अस्मि मासानां मार्गशीर्षाः अहम अस्मि ऋतूनां कुसुमाकरः अहम अस्मि. आपल्या विभूती सांगत असताना भगवान म्हणतात सामनाम, जे साम म्हणजे भगवंत वेदामधील असणाऱ्या भगवंताच्या स्तुतीपरक अशा ज्या ऋचा किंवा वेदामध्ये मंत्र आहेत त्यांना साम असं म्हणतात. त्या सामांमध्ये बृहत्साम, बृहत्साम म्हणजे रथंतर नावाचं जे परमात्म्याचं स्तुतिगान करणारं साम आहे त्याला बृहत्साम किंवा रथंतर असं म्हणतात. ते रथंतर साम मी आहे. छंदसाम अहम गायत्री, छंद म्हणजे जे गायत्री अनुष्ठुप वगैरे छंद आहेत, बृहती पंक्ती असे ह्या सगळे जे छंद आहेत या छंदामध्ये छंदसाम अहम गायत्री अस्मि, त्यामध्ये गायत्री नावाचा जो छंद आहे ते छंद माझी विभूती आहे. सामामध्ये बृहत्साम, छंदामध्ये गायत्री मी आहे. मासानां मार्गशीर्षाः अहम, आणि जेवढे हे 12 महिने आहेत त्या सगळ्या महिन्यांमध्ये मार्गशिराः म्हणजे मार्गशीर्ष नावाचा जो महिना आहे तो महिना माझी विभूती आहे. ऋतूनां कुसुमाकरः, आणि जेवढे म्हणून ऋतू आहेत म्हणजे 6 ऋतू आहेत त्या 6 ऋतूमध्ये कुसुमाकर म्हणजे वसंत ऋतू ही माझी विभूती आहे असं परमात्मा सांगतात. यामध्ये 4 विभूती सांगितल्या. एक बृहत्साम, गायत्री, कालामध्ये महिन्यांमध्ये मार्गशीर्ष आणि ऋतूमध्ये वसंत ऋतू अशा 4 विभूती परमात्मा सांगतात. याविषयी भगवान माऊली सांगतात वेदराशीच्या सामा आत बृहत्साम जे प्रियोत्तमा ते मी म्हणे रमा प्राणेश्वर. रमा प्राणेश्वर, रमा म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीचा प्राणेश्वर म्हणजे लक्ष्मीचा पती असणारा परमात्मा श्रीकृष्ण, त्यांना या ठिकाणी रमा प्राणेश्वर असं भगवंताला म्हटलेलं आहे. लक्ष्मी वल्लभा असं. आता हे लक्ष्मी वल्लभा म्हणे म्हणजे लक्ष्मी वल्लभ परमात्मा म्हणतात. वेदराशीच्या सामात, वेदराशी म्हणजे अनंत शब्दराशी असा जो वेद आहे त्या वेदराशीमध्ये असणारा जो साम आहे त्या साम म्हणजे सामवेद, अनंतावयी वेदाः असं म्हटलेलं आहे. वेद अनंत आहेत, त्याचे व्यासाने 4 विभाग केले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. त्या 4 वेदामध्ये असणारा जो सामवेद आणि त्या सामाआत त्या सामवेदामध्ये बृहत्साम, जे बृहत्साम म्हणजे रथंतर नावाचं जे भगवंताचं संगीतपूर्वक वर्णन करणारं स्तुतिगान करणाऱ्या अशा ज्या ऋचा आहेत त्याला म्हणतात बृहत्साम. आणि ते बृहत्साम जे आहे ते माझं स्वरूप आहे असं परमात्मा सांगतात. गायत्री छंद जे म्हणजे ते सकळ छंदा माझी माझे स्वरूप हे जाणीजे निभ्रांतत्वा. आणि एक दुसरा आता छंदाचा विषय सांगतात की वेदामध्ये जे अनेक छंद आहेत
त्याच्यामध्ये मुख्य छंद आहे गायत्री छंद. गायत्री छंद जे म्हणजे गायत्री छंद ज्याला म्हणतात ते सकळा छंदा माझी माझे स्वरूप. ते सगळे जे छंद आहेत म्हणजे अनुष्टुप, बृहती, गायत्री असे जे छंद आहेत त्या सर्व छंदांमध्ये गायत्री छंद हे माझं स्वरूप आहे असं सांगतात. म्हणजे गायत्री सर्व वेदांचं सार आहे किंवा गायत्रीला वेदाची माता असं म्हणतात. नंतर ब्राह्मणाला गायत्री छंदाची जी काही दीक्षा दिली जाते त्यापासून त्या त्याला गायत्री मंत्राचं कथन करतात तेव्हा त्या ब्राह्मणाचा दुसरा जन्म होतो म्हणजे त्याला द्विजत्व प्राप्त होतं. असा सर्व पापाचं नाशन करणारा ज्याचं दररोज जप किंवा ध्यान करावं अशा प्रकारचा हा गायत्री मंत्र आहे. आणि सगळ्या ऋषीमुनींनी त्या गायत्री मंत्राचा महिमा गायलेला आहे. तेव्हा जरी इतर छंद असतील तर गायत्री छंद हे माझं स्वतःचं स्वरूप किंवा विभूती आहे. मासा आत मार्ग शिरू तो मी म्हणे शार्ंग धरू, ऋतू माझी कुसुमा करू वसंतू तो मी. तर मासात, मास म्हणजे महिने, त्या महिन्यामध्ये असणारा मार्गशीर म्हणजे मार्गशीर्ष नावाचा हे चैत्र वैशाखाती 12 महिन्यामध्ये आता पुढच्या येणारच आहे तो मार्गशीर्ष महिना तो मी आहे म्हणजे ती माझी विभूती आहे किंवा त्या महिन्याच्या रूपाने मी विशेष भावाला प्राप्त झालेलो आहे असं शार्ंगधर म्हणे. शार्ंगधर म्हणजे शार्ंग नावाचं धनुष्य धारण करणारा परमात्मा श्रीकृष्ण असं सांगतो की सर्व मासांमध्ये मार्गशीर्ष ही माझी विभूती आहे. कारण सर्व मासांमध्ये पूर्वी जसं आपण चैत्रापासून गणना करतो आत्ता, तसं महाभारत कालमामध्ये पहिला महिना मार्गशीर्ष मानून त्या ठिकाणी कालाची गणना करत असत. तसंच कोणतीही नवीन धान्य, फळं, भाज्या ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये उत्पन्न होतात. याच्यामध्ये अधिक शीतताही नाही आणि अधिक उष्णताही नाही असा समशीतोष्ण असणारा. आणि या आमच्या आयुर्वेदमध्ये लिहिले की मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष आणि पौष तर ह्या महिन्यामध्ये ज्याचं हा महिना त्याला विसर्ग काल असं म्हणतात. म्हणजे किती रोगी मनुष्य असला तरी त्याला ह्या कालामध्ये बल मिळतं. आणि जर कोणाचं आरोग्य या काळात चांगलं राहिलं नाही तर समजायचं की वर्षभर त्याला आरोग्याची फार काळजी घेतली पाहिजे. त्याचं आरोग्य या काळात जर चांगलं राहत नाही, हा स्वतः निसर्गतःच अनायासे बल देणारा असा हा काल आहे. तेव्हा हा काल मार्गशीर्ष हा सर्व 12 मासांमध्ये श्रेष्ठ मास आहे. तो परमात्म्याची विभूती आहे असं त्याचं वर्णन केलेलं आहे. नंतर या मासामध्ये व्रत वैकल्य वगैरे करतात बरेचसे लोक. आणि हे जे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा दत्तरूपाने झालेला अवतार दत्त जयंती असं आपण म्हणतो. तर त्या दत्त जयंतीमध्ये ब्रह्मदेव, विष्णू आणि भगवान शंकर हे दुर्वास, दत्त आणि सोम या क्रमाने या ठिकाणी उत्पन्न झालेले आहेत. म्हणून हा महिना पवित्र आहे असं शार्ंगधर भगवान श्रीकृष्ण म्हणतात. आता ऋतू माझी कुसुमाकर वसंत तो मी. आणि जेवढे म्हणजे ऋतू आहेत षड्ऋतू त्यामध्ये कुसुमाकर म्हणजे वसंत नावाचा ऋतू आहे तो मी कुसुमाकर वसंत. कुसुमाकर का म्हणतात त्याला तर कुसुम म्हणजे फुलं. ज्या ऋतूमध्ये सर्व ऋतूमध्ये वसंत ऋतूमध्ये कुसुम म्हणजे फुलं जी आहेत ती फुलं या ठिकाणी फुलतात. आणि त्या झाडांना कोणत्याही प्रकारचं पाणी न घालता देखील कोवळी पल्लवी त्यांना आपोआप फुटते. म्हणून याला हा वसंत ऋतू जो आहे त्याला कुसुमाकर म्हणजे फुलांचा आकर म्हणजे साठा किंवा भांडार ज्या महिन्यामध्ये आपोआप उत्पन्न होतं म्हणून त्याला कुसुमाकर असं त्या वसंत ऋतूला म्हणतात. हा महिनासुद्धा पुष्पफळाची समृद्धी करणारा रमणीय आणि ब्राह्मणाचं उपनयन संस्कार या कुसुमाकर म्हणजे वसंत ऋतूमध्ये केलं जातं. तसं ज्योतिष नावाचा यज्ञ करण्यासाठी हा अवसर म्हणजे वसंत ऋतूचा अवसर हा अत्यंत पावन असतो. म्हणून याच्यामध्ये ज्योतिष यागाचं अनुष्ठान लोक करतात.
म्हणून तो माझी विभूती आहे. द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहं जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्वं सत्त्ववतामहं ऋषीणां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः मुनीनामप्यहं व्यासः कवीनाम् उशना कविः द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहं जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्वं सत्त्ववतामहं ऋषीणां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः द्यूतं चलतामस्मि तेजस्तेजस्विनामहं जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्वं सत्त्ववतामहं ऋषीणां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः द्यूतं छलयताम् अस्मि तेजः तेजस्विनाम् अहं जयः अस्मि व्यवसायः अस्मि सत्वं सत्त्ववताम् अहम् अहं छलयतां द्यूतम् अस्मि अहं तेजस्विनां तेजः अस्मि जयः अस्मि व्यवसायः अस्मि सत्त्ववतां सत्वम् अहम् अस्मि. छलयताम म्हणजे जे छलकपट करतात, कापट्य करतात, त्या छलयताम त्या कापट्य करणाऱ्यामध्ये किंवा छळ करणाऱ्यामध्ये द्यूतम म्हणजे द्यूत किंवा जुगार ते अहम अस्मी. ती द्यूत ही माझी विभूती आहे. जे कापट्यपूर्वक केलं जातं त्या सगळ्या कपटांमध्ये किंवा कापट्यपूर्वक केल्या जाणाऱ्या कृत्यामध्ये जे द्यूत किंवा जुगार असं ज्याला म्हणतात ते माझी विभूती आहे असं परमात्मा म्हणतो. तेजस्विनाम अहम तेजः. आणि जेवढे म्हणून तेजस्वी पदार्थ आहेत किंवा तेजस्वी लोक आहेत त्या तेजस्वी तेज म्हणजे काय दुसऱ्यांच्या अभिभूत करण्याचं सामर्थ्य. जसं सूर्य तेजवान आहे त्यात तो काय करतो काजव्याला अभिभूत करतो म्हणून तो तेजस्वी आहे. त्या तेज काजव्याच्याही ठिकाणी आहे, दिव्याच्याही ठिकाणी आहे, सूर्याच्याही ठिकाणी आहे. पण सूर्याला तेजस्वी म्हणतात कारण त्याच्या पुढं इतर तेजांचा जणू काही लोप होऊन जातो. तेव्हा ह्या तेजस्वी पुरुषांमध्ये असणारं जे तेज आहे ती माझी विभूती आहे, तो मी आहे. जयः अस्मी. कोणत्याही कार्यामध्ये जो विजय संपादन केला जातो ते विजय हे माझं स्वरूप आहे. व्यवसायः अस्मी. आणि कोणताही व्यवसाय किंवा उद्योग हे माझं किंवा व्यापार हे माझं स्वरूप आहे. सत्ववतां सत्वम. सत्वगुणी जे लोक आहेत त्या सत्वगुणी पुरुषामध्ये सत्वगुणी मनुष्यांमध्ये असणारा जो सत्वगुण तो सत्वगुण अहम अस्मी, तो मी आहे. वृष्णीनां वासुदेवः अस्मी. पांडवानां धनंजयः अस्मी. मुनीनाम अपि अहम व्यासः अस्मी. कवीनाम उशना कविः. वृष्णी म्हणजे यादव. त्या वृष्णीनाम म्हणजे त्या वृष्णी कुलामध्ये म्हणजे यादव कुलामध्ये अहम वासुदेव अस्मी. यादव कुलामध्ये ज्याला वासुदेव असं म्हणतात तो मी आहे. म्हणजे वासुदेव कोणाला म्हणतात? परमात्मा श्रीकृष्णालाच म्हणतात. त्या यादव कुलामध्ये ज्याला वासुदेव म्हणतात तो वासुदेव कोण आहे? माझी विभूती आहे. भगवान माऊलींनी याला वासुदेव शब्द योजला नाही, पुढे दुसरा शब्द. कारण वृष्णी कुलामध्ये वासुदेव म्हणजे परमात्माच आहे, तो मी आहे असं म्हणतात. तर इथं परोक्ष रीतीनं त्या ठिकाणी त्याला वासुदेव असा शब्द न योजता माऊलींनी त्याला दुसरा शब्द सांगितलेला आहे. कोणता? देवकी वसुदेवास्तव झाला आणि कुमारीसाठी गोकुळा गेला असं परोक्ष रीतीनं त्याचं वर्णन केलेलं आहे. माऊलींनी वासुदेव शब्द नाही योजला, हे वार्तिक केलं म्हणायचं त्याच्यावर. द्यूत आता सांगतात वृष्णीनाम वासुदेवाः अस्मी. यादव कुलामध्ये वासुदेव मी आहे. पांडवानाम धनंजयः. आणि जे पांडव 5 पांडव आहेत त्यांच्यामध्ये धनंजय म्हणजे तू अर्जुन ही माझी विभूती आहे.
मुनीनाम अपि अहम व्यासाः, आणि मुनी मननशील जेवढे मुनी आहेत त्या मुनीमध्ये व्यासाः अहम अस्मी, त्याच्यामध्ये मुनींमध्ये व्यास जे आहेत ते व्यास ही माझी विभूती आहे. कवीनाम आणि जे क्रांतदर्शी असे पुरुष आहे, भूतभविष्याचा वेध घेणारे असे विद्वान शास्त्रज्ञ, त्यांना कवी असं म्हणतात. तर हे जे कवी आहेत त्या कवींमध्ये उशना कवी ही, त्या उशना म्हणजे शुक्राचार्य, कवींमध्ये जे शुक्राचार्य आहे त्या शुक्राचार्य ही माझी विभूती आहे, किंवा ते शुक्राचार्य हे माझं स्वरूप आहे, किंवा ते शुक्राचार्य मी आहे. आता याविषयी माऊली सांगतात. छळीतया विंदाना माझी जू ते मी विचक्षणा, म्हणून चोहटा चोरी परी कवना निवारू नये. आता ही ओवी बऱ्याच वेळा अशी कूट अर्थाने वाटते, तर त्याच्याविषयी असं चिंतन केलेलं आहे. छळीतया विंदाना माझी, विंदान म्हणजे चातुर्य, आणि छळीतया म्हणजे एखाद्याला कपट करायचं, तर कपट करायचं म्हणजे चातुर्य वापरावं लागतं. कपटाने त्याला कपटाने त्याचा नाश करावा लागतो, किंवा कपटाने त्याला फसवावं लागतं. ते कसं ते सांगतात. हे चातुर्यच पाहिजे. त्याला वाटावा मित्र आणि आपण असावा शत्रू. अशा वेळेला असं असलं तरच हे कपट त्याला कळणार नाही. म्हणून हे कपट करणाऱ्यामध्ये छळीतया विंदाना माझी, छल कपट करणाऱ्यामध्ये त्या छलकपट करणाऱ्याच्या विंदाना माझी, जे चातुर्य आहे ते चातुर्य खरं कुठं दिसून येतं. तया माझी जू, त्याच्यामध्ये असणारं ह्या जे काही द्युत क्रीडा म्हणून जो खेळ खेळला जातो, तर ते द्युत किंवा ती जुगार हे माझं स्वरूप आहे. हे विचक्षणा म्हणजे हे बुद्धिमान अर्जुना, तू हे लक्षात घे. आता आत्तापर्यंत सांगितलेल्या या समजा मासा आत मार्गशीर्षो शिरो ऋतुमाधी कुसुमा करू गायत्र्यादी छंद, हे जे आत्तापर्यंत विभूती सांगितल्या त्या विभूतीमध्ये सर्व विभूती चांगल्या अशा प्रकारच्या सांगितल्या. सम्यक साधू किंवा सत्वगुणाचा ज्याच्यामध्ये प्रकर्ष आहे अशाच विभूती सांगितल्या. आणि आता या ठिकाणी मात्र काय सांगतात, कापट्यामध्ये असणारं जे चातुर्य आहे ते चातुर्यातही जे चातुर्य कुठं योजलं जातं, जुगारीमध्ये, आणि ती जुगार ही माझी विभूती आहे. आणि असं कसं काय ही विभूती, त्याविषयी माऊलींनी तर सांगितलं. म्हणून चोटा चोरी परी कवना निवारू नये. एकदा आमच्याकडे एक मोठे गुरुवर्य धुन्ना महाराजांचे शिष्य होते, पंडित महाराज उंबरेकर म्हणून. त्यांचं प्रवचन होतं आश्रमामध्ये ठेवलेलं. तर त्यांना स्वामी महाराजांना ही ओवी विचारली. त्यांनी ह्या ओवीचा अर्थ काही स्पष्ट होत नाही, कारण ते म्हटले की ही जुगारीला विभूती कसं काय परमात्म्याची म्हणता येईल हे काही लक्षात येत नाही. कारण आत्तापर्यंत ज्या सांगितल्या त्या चांगल्या सत्वगुणात्मक विभूती सांगितल्या, जुगार सांगितली, आणि पुन्हा ते छलकपटाचं चातुर्य, आणि ते त्याच्यात योजलं जातं असं असणारा हा द्यूत. आणि ह्या खेळाला या ठिकाणी माझी विभूती असं कसं म्हटलं, असं त्यांनी सांगितलं. तर स्वामी महाराज म्हटले की त्याचं उत्तर पुढच्याच उत्तरार्धात दिले असं त्यांनी सांगितलं. काय? म्हणून चोटा चोरी परी कवना निवारू नये. आता द्यूत खेळणारे चव्हाट्यावर बसतात, म्हणजे पूर्वीच्या काळात ते जेव्हा हे आता कायदे वगैरे झाले, परंतु चव्हाट्यावर चावडीत बसून ते पत्त्याचा याचा द्यूताचा खेळ खेळतात आणि त्याच्यावर पैसे लावतात. आणि जर एखाद्याचे 1000 रुपये त्या जिंकले तर तो त्याच्या खिशातले 1000 रुपये त्याला देतोच की नाही सर, सरळ याच्या खिशातले पैसे त्याच्या खिशात जातात. आता ही दिवसा उघड चोरी आहे की नाही, तरी त्याचं कोणी निवारण करत नाही. एवढे जुगार खेळणारे सुद्धा प्रामाणिकपणाचा व्यवहार करतात, आहे की नाही. म्हणून ते परमात्म्याचीच विभूती आहे. इथं बाकीचं द्यूत सांगण्यात तात्पर्य नाही. द्यूत खेळामध्ये जे काही प्रामाण्य आहे, नाही तो म्हणजे मी कष्टाने मिळवले तुला का द्यायचं,
आता मी जिंकलो ना तर त्याच्यावर ते पैसे लावलेले त्याला दिले जातात. मग ह्यात प्रामाण्य आहे की नाही? मग ही भगवंताची विभूती आहे की नाही त्याच्यामध्ये? म्हणून म्हणतात चोटा चोरी, चवाट्यावर साक्षात चोरी होते, परी कवना निवारू नये. तुम्ही आम्ही सुद्धा म्हणू शकतो का अहो याच्या खिशातले पैसे यांनी घेतले? म्हणू शकत नाही. कोणा निवारू नये, कोणालाच याचं निवारण करता येत नाही. एक सहज विनोदाने सांगतो. आम्ही कॉलेजमध्ये असताना एक आमचा मित्र होता. तर ते काय करायचा, त्यांचे वडील आले का ते काही धान्य, काही बटाटे, कांदे ते शहराच्या ठिकाणी त्याचं विकण्यासाठी नेतात ना व्यापाऱ्याकडं, दलालाकडं. आणि मग त्याची ती पट्टी होते. मग याच्यामध्ये त्याचं ते पैसे मिळाले की मग ते विचारायचे त्या मुलाला, म्हणजे आमच्या मित्राला, तुला काय पाहिजे का? तर तो म्हणायचा, त्याला माहीत असायचं वडील आता आलेले याच्यात पैसे मिळतात. मग तो अडचणी सांगायचा की मग मला पुस्तक घ्यायचे, वह्या घ्यायच्या, खानावळ भरायची, मग मला 100 रुपये पाहिजे. ते वडील त्याला द्यायचे. आता हे झालं 1 महिन्याचा खर्च दिला, पण ते आठवड्याने आले तरी ते म्हणायचे हरी तुला काय, हा तर नाव पण बोलून गेलो त्या हा, पण एवढ्यावरून तुम्हाला कळणार नाही हरी कोणता. तर ते म्हटले की अरे हरी तुला काय पाहिजे का? तर तो काढायचाच काहीतरी की हे पाहिजे ते पाहिजे. मग ते दिलं. तिसऱ्या वेळेला ते आले तर त्यावेळेला म्हणजे आठवड्याचंच अंतर पडलं ना, त्यांच्या लक्षात आलं की आपला मुलगा हा जास्त खर्च करतो आणि अनावश्यक मागतो. मग ते फार हुशार होते, दिसायला एकदम साधे होते. म्हणून ते आले आणि मग त्यांनी विचारलं काय पाहिजे का? त्यांनी सांगितलं, मागितलं. लगेच त्यांनी काय केलं, खिशात असा हात घातला असा, अरे तुला पैसे पाहिजेत पण काही देता येणार नाहीत म्हणे आज ह्याच्यामध्ये. तर का बरं, पट्टी नाही झाली का? नाही म्हणे पट्टी झाली पण माझा खिस्सा कापला. कधी आणि कुठं? आता खिस्सा तर चांगला होता. ते म्हणे काय 1 वेळा झालं, 2 वेळा झालं, मागच्या वेळेलाच तू खिस्सा कापला माझा म्हणले, त्यामुळे आता पैसे देता येत नाहीत म्हणले. याच्याशी काही संबंध आहे तर काहीच संबंध नाही. तर ते म्हटले की वृष्णीनाम वासुदेव आपलं म्हणून चोटा चोरी परी कवना निवारू नये असं सांगितलं. चवाट्यावर उघड उघड चोरी होते, परंतु त्या ठिकाणी कोणालाही निवारण करता येत नाही. हां, असं असल्यामुळं ही भगवंताची कोणी म्हणेल ही भगवंताची विभूती आहे म्हणून आपण काय करावं, द्यूत खेळावा, कारण ही भगवंताची विभूती आहे. पण हे बरोबर नाही, कारण यांनी खंदारकर महाराजांनी लिहिलं की हे विभूती, द्यूताला विभूती सांगण्यात किंवा ह्या विभूती कथन करण्यात भगवंताची 2 तात्पर्य आहेत. एक तात्पर्य असं आहे की भगवंतानी ज्या सत्वगुणात्मक विभूती सांगितल्या तर त्यांची मनुष्याने उपासना करावी, त्यांचं ध्यान करावं, त्यांचं काही अनुसरण करावं, अशा प्रकारची पूजा अर्चा करावी म्हणून ह्या विभूती सांगितलेल्या आहे. परंतु ह्या विभूती सांगत असताना सूर्य, चंद्र, अश्वत्थ, गायत्री, साम हे जे सांगितलं तर ह्या सर्व ज्या विभूती आहे ह्या चांगल्यातल्या चांगल्या आहेत. म्हणजे मुळात वेद राशी हाच चांगला आहे, त्याच्यात सामवेद हा चांगला आहे आणि सामवेदातही रथंतर साम हे श्रेष्ठ आहे. असं चांगल्यातल्या चांगल्या वस्तू त्यामध्ये पदार्थ, व्यक्ती सांगितलेले आहेत. तर त्यांची पूजा करावी यासाठी सांगितलं, हा एक परमात्म्याचा अभिप्राय आहे. त्याचबरोबर परमात्म्याने वासुकी सांगितला की नाही, काय सर्पानाम अहम वासुकी ना, सर्पांमध्ये वासुकी ही माझी होती. आता सर्प ही काही विभूती का, चांगली वस्तू आहे का? सर्प हा काय सत्वगुणात्मक पदार्थ आहे का किंवा प्राणी आहे का? तर त्याचं सांगितलं. तसं मगर सांगितलं, सिंह सांगितलं, सर्प सांगितलं. तर ह्या विभूती त्या ठिकाणी सांगितलं. वाद सांगितला, ह्या विभूती. मग आता वादामध्ये काय काय सांगितलं, जल्प, वितंडा आणि वाद, या तिघांचा समावेश काल आपण पाहिलं. तिघांचाही समावेश करून या तिन्ही माझ्या विभूती आहेत असं प्रतिपादन केलं. मग आता ह्या ज्या विभूती आहेत त्या ह्या काही चांगल्या आहेत, सत्वगुणात्मक आहे असं नाही.
तरीसुद्धा ह्या विभूती सांगितल्या. मग ह्या विभूतींचा काय करायचं, आपल्याशी काय संबंध आहे? तर ह्या विभूतीची संबंध असा आहे की आपण त्यांचं जे बाह्य स्वरूप आहे त्यांच्या ठिकाणी असणारे जे राजसी किंवा तामसी क्रिया किंवा हे त्याचं स्वरूप आहे याचा विचार करायचा नाही. फक्त भगवान मुखातून या ठिकाणी या वस्तूंचं वर्णन केलेलं आहे म्हणून आपण त्यांना नमन करायचं आणि ते नमन दुरून करायचं आणि ही बाह्य उपासना निर्मत्सन बुद्धीनं त्याचं बाह्य स्वरूप मनात न आणता त्यांना नमन करावं. तुकाराम महाराजांनी हा आशय सांगितला. तुका म्हणे विंचू सर्प नारायण. जर विंचू आणि सर्प हे जर भगवंताच्या विभूती आहे मग आपण त्यांना कुरवळाय का, कुरवळायचं का? तर नाही. तुकाराम महाराज सांगतात वंदावे दुरून, शिवू नये, दुरून त्यांना वंदन करावं, त्यांचा स्पर्श देखील करू नये. त्यांना दुस्संग हा सर्वथैव त्याज्या. परंतु दुस्संग जर त्यांचा त्याग करायचा असला तरीसुद्धा ते जे पदार्थ आहेत किंवा त्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याविषयी द्वेष नाही करायचा. उलट भगवंतांनी विभूती म्हणून त्या सांगितलेले आहे तर दुरून त्यांना त्यांची नमन भक्ती करायची. पण ती कशी, हे पदार्थांच्यापासून दूर राहून त्यांच्याविषयी निर्मत्सर बुद्धी ठेवायची. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. ते भगवंताचीच रूप आहे. अवघी रूपे तुझी देवा, वंदू भावे करू सेवा. त्यांना वंदन करायचं, त्यांची जवळीक करायची हे सांगण्यात भगवंताचं तात्पर्य नाही. आपण अनेक वेळा सांगितलं असेल की एकदा रस्त्याने जाताना एक कुत्रं आलं. गल्ली, काशीच्या गल्ली लहान लहान गल्ली आहेत त्यामुळे ते कुत्रं समोर एकदम वेगाने पळत येत होतं. तेव्हा आपले वेदमूर्ती गणेश्वर गुरुजी म्हटले अरे कुत्रं आलं म्हटले. तर ते आपले पांडुरंग महाराज होते ते एकदम लागले म्हणे हाड हाड म्हणायला लागले. ते म्हणे हाड हाड म्हणजे एकदम त्याचा द्वेष केल्यासारखं आहे ना. ते म्हणे त्याला हाड हाड म्हणण्यासाठी मी नव्हतं सांगितलं, तुम्ही त्याला त्याच्यापासून दूर व्हावं याच्यासाठी सांगितलं होतं. याला म्हणतात की त्या कोणत्याही जीवाचा मत्सर करायचा नाही आणि याचा अर्थ त्याचा संबंध करायचा किंवा त्याला स्पर्श करायचा किंवा त्याची संगती करायची किंवा साक्षात त्याची पूजा अर्चा करायची हे सांगण्यात तात्पर्य नाही. यांचं जसं ध्यान करावं, अनुसरण करावं तसं याचं अनुसरण करावं हे सांगण्यात तात्पर्य नाही. खरं तर भगवंताला आता झालं संपल्याच विभूती जवळजवळ. तर त्या परमात्म्याला काय सांगायचे, सर्वच परमात्मा आहे पण हा बोध जोपर्यंत झाला नाही तोपर्यंत हा बोध होण्यासाठी अंतःकरणाची भूमिका करण्यासाठी त्या भेदबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत ह्या विभूती तुम्हाला उपासनेसाठी सांगितलेल्या आहेत. उपासनेने जेव्हा अंतःकरण व्यापक होईल किंवा व्यापक आणि सूक्ष्म पदार्थ तुमच्या अनुभूतीला येण्यासारखे अंतःकरणाची भूमिका होईल त्यावेळेला सर्वच काही परमात्मा आहे. त्यावेळेला कोणी परमात्म्याला सोडून दुसरी वस्तूच नाही. परंतु या ठिकाणी केवळ पूजा ध्यान हे करण्याला कोणत्या पदार्थ योग्य आहेत अशा प्रकाराने काय निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. म्हणून ही सगुण साकार विशेष विभूती या ठिकाणी भगवान परमात्मा कथन करतात. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे असं सांगतात. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे पदार्थ आहेत ह्या पदार्थामध्ये भगवान नाही का? आत्मा नारायण सर्व घटी आहे. पशुमध्ये काय कळू नये, सगळ्याच ठिकाणी परमात्मा आहे हे आपल्याला कळावं आणि त्यांना हे भगवंताचे रूप आहे त्यांच्याविषयी द्वेष भावना न करता ही सुद्धा भगवंताचे रूप आहे म्हणून त्यांना दुरूनच वंदन करावं असं सांगितलं. ज्या राजस आणि तामस विभूती आहे त्यांना फक्त दुरून नमन करावं आणि ज्या सात्विक विभूती आहेत त्यांचं पूजा ध्यान किंवा त्यांचं अनुसरण सेवा हे आपण करावी असं त्याचं समन्वय या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि हा समन्वय भागवत धर्मामध्ये सांगितला जातो. आगा अशेषाही तेजसा आत तेजते मी भरवसा विजयो मी कार्योदेशा सकळा माझी. आगा अशेषही तेजसा, अशेष म्हणजे संपूर्ण जे तेजसात जे तेजस्वी पदार्थ आहेत त्या तेजस्वी पदार्थामध्ये तेज ते मी त्यांच्यामध्ये असणारा तेज जे आहे दुसऱ्याला अभिभूत करण्याची जी शक्ती आहे तर ती शक्ती किंवा त्याला तेज असं म्हणतात. म्हणजे किती लोक याच्या समोर असणारे
तेजवान असले परंतु त्याच्यासमोर आले की ते फिक्के पडतात. आता जसं सांगितलं सकाळी की मदोन्मत्त हत्ती हा बलवान आहे, परंतु कुठपर्यंत? जोपर्यंत सिंह समोर आला नाही तोपर्यंत. सिंह समोर आला की तो काय होता? अभिभूत होतो. आता खुशाल त्यांनी त्याच्यावर झडप घालावी आणि त्याचं गंडस्थळ फोडावं. थोडासुद्धा मदमुख न पाव उचलिला मदमुख न ठेवीचं खाला, गाजोनी पुढा झाला सिंह जरी. अशा प्रकारचं सिंहाने गर्जना केली का त्याची स्थिती होती, तशी याची स्थिती आहे. आपण बरेच वेळा सांगितलं असेल की आज सांगतात की शेल पिंपळगावला एक कोणीतरी शिंपी होता. तो अतिशय म्हणजे आगाऊ प्रवृत्तीचा होता आणि एक प्रकारचा गर्विष्ठ होता. त्याची नेहमी दरपोक्ती असायची, माझ्यापुढं त्याची काय बिशात आहे असं तो म्हणायचा. आणि त्याच वेळेला पुण्यामध्ये कोण? नाना फडणवीस. ते असे होते की त्यांचा आवाज इतका गंभीर आणि मोठा होता, म्हणतात की त्याच्या आवाज ऐकला का वाक्यानेच मनुष्याला थरकाप व्हायचा. मग त्यांची कीर्ती आता गेली. याच्यामध्ये लोक सांगायला लागले फडणवीसाचा असे केवढाही जरी माणूस धाडशी असला ना, त्यांच्या पुढं गेला की नांगीच टाकतो. तर म्हणलं काय विषयात आहे माझ्यापुढं, मी नाही घाबरणार त्यांना. मग त्यांनी काही योग आणला आणि त्याला नेलं. त्याला म्हणलं तुम्ही आतमध्ये जाऊन त्यांना भेटा. राजवाड्यातल्या आपल्या खोलीमध्ये ते बसले होते किंवा काय याच्यामध्ये त्यांनी प्रवेश केला. ते काहीतरी कामात होते. त्यांनी वर पाहिलं तर हा बसला होता खुर्ची, तिथं जाऊन पिळदार मिशा वगैरे. त्यांनी विचारलं कोण रे तू? म्हणला मी हिप्पळगावचा पिपी. त्याला मी पिंपळगावचा शिंपी आहे असं सुद्धा त्याला म्हणता आलं नाही. याला म्हणतात नाना फडणवीसाचं काय तेज आहे, याला तेजस्वी असं म्हणतात. आगा अशेषाही तेजसा आत तेज. सगळ्या तेजस्वी पदार्थांमध्ये जे तेज आहे मग ते कुठेही मोत्यांमध्ये असणारं, रत्नामध्ये असणारं तेज, ते तेज मी आहे. विजयो मी कार्योद्देशा सकळा माझी. कार्योद्देशा म्हणजे कोणत्याही कार्याच्या उद्देशाने केलेले जे प्रयत्न असतात, काहीतरी उद्दिष्ट ठेवून केलेलं जे कार्य आहे, तर त्याच्यामध्ये जेव्हा विजय येतो माणसाला, म्हणजे आपल्याला अमुक एक वस्तू मिळावी म्हणून मनुष्य प्रयत्नाची पराकाष्ठा करतो. आणि त्या पराकाष्ठेमध्ये जर त्याला ती इच्छित वस्तू प्राप्त झाली आणि त्या दुसऱ्यांचा वस्तूवर मात करून किंवा व्यक्तीवर मात करून जर त्याचा विजय झाला, तर तो विजय हे माझं स्वरूप आहे किंवा माझी विभूती आहे. जेणे चोखाळत दिसे न्याय, तो व्यवसायात व्यवसाय. माझे स्वरूप हे राय, स्वरांचा म्हणे. जेणे चोखाळत दिसे न्याय, जेणे न्याय चोखाळत दिसे म्हणजे जेणे म्हणजे ज्याच्यामुळं म्हणजे त्या मनुष्याच्या केलेल्या कृतीमध्ये जणू काही न्याय चोखाळत दिसे. न्याय म्हणजे नीती आणि धर्मशास्त्र हे चोखाळतं म्हणजे शुद्ध होतं. म्हणजे त्याचं इतकं तंतोतंत आचरण असतं की ते नीती सिद्धांत आणि धर्मशास्त्राचा सिद्धांत याची जी काही मर्यादा आहे ती कधीच मर्यादा उल्लंघन करत नाही. म्हणजे यांनी केलेलं कोणतंही आचरण हे जणू काही नीतिशास्त्राचा आणि धर्मशास्त्राचा उत्तम वस्तुपाठ किंवा आदर्श आहे असं जर झालं तर तो त्याच्यासाठी काय करतो? तो व्यवसाय करतो. पण तो व्यवसाय अशा रीतीनं इतका शुद्ध करतो की धर्मशास्त्र आणि नीतिशास्त्र यांच्या पासून यत्किंचितसुद्धा यांच्या मर्यादेचं उल्लंघन करीत नाही. असा जर व्यवसाय असेल तो व्यवसायात व्यवसाय. त्याला म्हणायचं की व्यवसायामध्ये खरा श्रेष्ठ व्यवसाय म्हणजे जे लोक जरी व्यापार करत असले किंवा व्यवसाय करीत असले, उद्योग करीत असले, पण खरा उद्योग कोणता? जर मनुष्याच्या वाट्याला आलेलं कर्म जर तो नीतिशास्त्र आणि धर्मशास्त्राला अनुसरून करत असेल तर तो व्यवसाय ही सुद्धा माझी विभूती आहे असं त्यांनी सांगितलं. की तो व्यवसायात व्यवसाय. माझे स्वरूप हे माझं स्वरूप आहे हे सुरांचा राय म्हणे. अशा प्रकारचा सुरांचा राव म्हणजे देवांचा राजा, देवाधिदेव परमात्मा श्रीकृष्ण म्हणाले. याचं एकदा काय झालं की इथं हे म्हणतात ना व्यवसाय कोणता करावा. त्या एकाने सांगितलं सर्वात चांगला व्यवसाय कोणता आहे तर ते म्हणे व्यवसाय म्हणजे त्याला खरा व्यवसाय म्हणावं. कशाला?
ह्या अशा प्रकारची जी विभूती ज्याला सांगितली, हा व्यवसाय म्हणजे रिक्षा ड्रायव्हरचा आहे त्यांनी सांगितलं. चांगलं लक्षात घ्या, रिक्षा ड्रायव्हरचं आहे. त्याचं कारण काय त्यांनी सांगितलं, अहो मला स्वतःला अनुभव आहे म्हणे. की काय अनुभव आला त्याला, तेव्हा मी बँकेत गेलो आणि मला कुठं काय पैसे भरायचे होते, म्हणून मी 1,00,000 रुपये बँकेतून काढले, पिशवीत भरले आणि रिक्षा केली. आणि नंतर त्या रिक्षामध्ये बसलो आणि उतरताना काय केलं, त्याच्याकडून ती बॅग तशीच विसरून राहिली, ती पिशवी तिथंच विसरून राहिली आणि ती रिक्षा निघून गेली. मग आता त्या रिक्षाचा नंबरही लक्षात नाही, नाव माहीत नाही, आता ते कुठून मिळणार त्याला, काहीच नाही. तर ते म्हणणे की तो जो रिक्षावाला होता तर त्याच्यामध्ये त्याचं काहीतरी चिठ्ठी होती, ओळख होईल असं पत्र किंवा फोन काय होतं, तर त्याप्रमाणे त्यांनी शोधून त्याच्या घरी त्या रिक्षावाल्यांनी परत आणून दिलं. मग म्हणे हा व्यवसाय ही विभूतीच आहे की नाही, म्हणून हा व्यवसाय म्हणजे व्यवसायात व्यवसाय असं म्हणतात ना, तर तो व्यवसायात व्यवसाय कोणता आहे, रिक्षा ड्रायव्हर त्यांनी प्रामाणिकपणाने केलं. याचा अर्थ असा आहे का कोणताही व्यवसाय असो तो जर प्रामाणिकपणे केला तर तो व्यवसाय हा त्याची विभूती होऊ शकतो. म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं कोणतंही कर्म ते करत असताना ते कर्म जर धर्मशास्त्र आणि नीतिशास्त्राच्या मर्यादाचं उल्लंघन करणारं नसेल तर तो व्यवसाय हा काय आहे, स्वे स्वे कर्मण्याविरतः संसिद्धीम लभते नराहा. तर हा मोक्ष म्हणजे धर्मशास्त्राचे सिद्धांत पाळून नीतिशास्त्राचं सिद्धांत पाळणारा मनुष्य. पुढं माऊलींनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की पुढं जो ज्ञानाच्या धर्मज्ञानाचा पक्ष धरत या, जो धर्म पुढं असा नीतिशास्त्राने वागणारा मनुष्य असला तरच तो धर्म किंवा ज्ञानाचा पक्ष देतो, म्हणजे तो ज्ञानप्राप्तीच्या योग्य होतो किंवा धर्मानुष्ठान करण्याला योग्य होतो किंवा त्याची तिकडं प्रवृत्ती होते असं सांगितलं. म्हणून तो व्यवसायात व्यवसाय. माझे स्वरूप हे राय सुरांचा म्हणे. सुरांचा राय म्हणजे भगवन आपलं देवतांचाही अधिपती राजा असणारा परमात्मा ही गोष्ट सांगतो. सत्वाथिलिया आतू सत्वमी म्हणे अनंत. जगात कितीतरी हे कामंदक नीती आहे, विदुर नीती आहे, एक विशेष प्रसिद्ध असणारा दुसरा एक नीतिग्रंथ आहे, काही लक्षात नाही, तर ते जास्त महत्त्वाचे सांगितले जातात परंतु ज्ञानोबारायांनी जे नीतिशास्त्र सांगितले ना ह्या ग्रंथामधलं, फक्त नीतिशास्त्र, कारण इतकं ज्ञानोबारायांनी ह्या नीतिशास्त्राला महत्त्व दिलं आहे की धर्मशास्त्राला मानणारे लोक नीतीला एवढे महत्त्व देत नाहीत. त्यांचं एकच ठरलेलं आहे, त्या वर्णाश्रम धर्माचं पालन, त्या चौकटीचं उल्लंघन करायचं नाही. परंतु नीतिशास्त्राला किती महत्त्व. नीतिशास्त्र ज्याला जो मनुष्य नीतीनं वागतो तोच मनुष्य धर्मशास्त्राच्या अनुष्ठानाचा किंवा वेदांतशास्त्रामध्ये श्रवणादिकांचा अधिकारी होऊ शकतो. आणि धर्माशी नीतीशी शेषभरी म्हणजे नीती आणि धर्म यांचं माऊलीनं लग्न लावून दिलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की एक कुठंतरी मनुस्मृतीमधला कुठला एक श्लोक दिलेला आहे, कर्वे रिजबडांच्या याच्यामध्ये आहे की धर्माचं अनुष्ठान नाही आणि नुसतं नीतीचं पालन करतो. असे लोक आता बरेच आहेत किंवा काही देश आहेत असे जे नीतीचं पालन करणारे पण धर्म मानत नाहीत. आणि आपल्यासारखे एकदम कट्टर सनातन धर्म मानणारे आहेत पण नीतिशास्त्राला झुगारून देतात. तर त्यांनी सांगितलं नीतीशिवाय जो धर्माचं आचरण करतो तो पुरुष विधुराप्रमाणे आहे. म्हणजे ज्याची पत्नी मरण पावलेला जी पुरुषाची अवस्था आहे ती त्या पुरुषाची आहे. आणि जो पुरुष नीतिशास्त्राचं खूप अनुसरण करतो, तंतोतंत पालन करतो पण धर्माला मानतच नाही, तर ती एखादी धर्माच्या अनुष्ठाना वाचून असणारी नीती ही एखाद्या विधवा स्त्रीप्रमाणे आहे असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ते सुभाषित किंवा काय तो श्लोक आठवत नाही. तर तसं त्यांनी सांगितलं की जेणे चोखाळत दिसे न्याय तो व्यवसायात व्यवसाय. माझे स्वरूप हे राय सुरांचा म्हणे. सत्वाथिलिया आतू सत्वमी म्हणे अनंतू. यादवान माझी श्रीमंतू तोचितो मी. मग जे म्हटलं ना की परमात्मा वासुदेव शब्दाच्या ऐवजी परमात्म्याने दुसरा शब्द योजलेला आहे, तो शब्द आहे इथं श्रीमंत हा शब्द आहे. सत्वाथिलिया आतू. सत्वाथिली म्हणजे सत्वगुणाने अत्यंत संपन्न असणारे जे लोक त्यांच्यामध्ये. सत्वाथिलिया आतू सत्वगुणाने अथिला म्हणजे संपन्न असणारे जे लोक आहेत, म्हणजे जे सात्विक लोक आहेत त्यांच्यामध्ये असणारा जो सत्व, त्यांच्यामध्ये असणारा जो सत्वगुण
ते मी अनंतो म्हणे. ते अनंत म्हणजे भगवान परमात्मा. असं म्हणतात की सत्वगुणांनी संपन्न असणाऱ्या लोकांमध्ये असणारा जो सत्वगुण ती माझी विभूती आहे. आणि यादवान माझी श्रीमंतो तोची तो मी. आणि यादव कुलामध्ये जे श्रीमंत आहेत म्हणजे अत्यंत ऐश्वर्य संपन्न आहेत ते मी आहे. मग यादवांमध्ये अत्यंत श्रीमंतो म्हणजे कोणते, हा हे फक्त भगवंताच्याच ठिकाणी म्हणून त्याला भगवान असं म्हणतात. श्री हे ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्ती जेथ म्हणून तो भगवंतू. अशा प्रकारचा खरा भगवान कोण आहे? वृष्णी कुलामध्ये किंवा यादव कुलामध्ये असा श्रीमंत. म्हणून इथं मी म्हणताना आता श्रीकृष्ण मी न म्हणता भगवान काय म्हणतात, यादव कुलांमध्ये जो श्रीमंत आहे, यादव कुलामध्ये श्रीमंत कोण आहे? तूच आहे असा अर्जुन जर म्हणेल तर तो मीच काय आहे? विभूती आहे. म्हणजे यादवांमधली विभूती म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा मी आहे असं सांगतात. की आपल्या पूर्वीच्या धर्मशास्त्राच्या नियमाप्रमाणे मनुष्याने आपल्या स्वतःचं नाव, गुरुचं नाव, आपल्या मोठ्या मुलाचं नाव, कृपणाचं नाव, पत्नीचं नाव, कंजूस पुरुषाचं नाव हे कधी घेऊ नये. म्हणून भगवंतानी आपला परोक्ष रीतीनं या ठिकाणी उल्लेख केला. यादवान म्हणजे जो श्रीमंत आहे ना ती माझी विभूती आहे, म्हणजे मीच आहे तो असं सांगितलं. जो वसुदेवा देवकी स्तव झाला कुमारीसाठी गोकुळा गेला, तो मी प्राणासकट पियाला पुतने ते. जो वसुदेव देवका स्तव झाला, आता भगवंतानी काय अगोदर परोक्ष रीतीनं सांगितलं, कारण त्याच्यामध्ये आपलं स्वतःचं बढाई मारल्यासारखं होतं किंवा ही एक दर्पोक्ती होते. म्हणून दोन काय परोक्ष रीतीनं परमात्मा सांगत आहेत की देवकी वसुदेवास्तव झाला. जो वास्तविक आहे देवकी आणि वसुदेवांपासून उत्पन्न झाला, त्यांचा मुलगा आहे. परंतु कुमारीसाठी गोकुळी गेला. परंतु या ठिकाणी कुमारीसाठी म्हणजे यशोदेच्या उदराला आलेली जी मुलगी आहे कुमारी, तर तिच्या मोबदल्यात कुठे गेला? गोकुळी गेला. म्हणजे त्या काय फिरविली दोन्ही कन्या आणि चक्र पाणी असं त्या परमात्म्याने या ठिकाणी गोपारीसाठी म्हणजे त्या यशोद्याच्या उदरी आलेल्या मुलीच्या किंवा कुमारीच्या मोबदल्यात हा गेला गोकुळाला आणि ती आणली इकडं. तो मी प्राणासकट पियाला पुतनेते. आणि जो पुतनेते प्राणासकट पियाला, आणि ज्याने पुतनेचं प्राणासहित शोषण केलं, आपल्याला पुतनावधाचा प्रसंग माहीत आहे, ज्यांनी पुतनेचं प्राणासहित शोषण केलं, पुतनेचा नाश केला. अजून काही सांगतात. नुघडता बाळपणाची फुली जेने मिया अदानवी सृष्टी केली, करी गिरी धरुनी उमानिली महेंद्र महिमा. बाळपणाची फुली नुघडता म्हणजे बाळपणाची फुली म्हणजे कळीच उमलली नव्हती, म्हणजे इतक्या लहानपणी, इतक्या लहान बालपणही त्याला सुरू झालं नाही. अशा प्रकारच्या अत्यंत छोट्या आर्भक अवस्थेमध्येच बाळपणाची फुली नुघडता, बाळपणाची कळी अजून उमलली नाही, तोच जेने मिया ज्या मी अदानवी सृष्टी केली, सगळी सृष्टी अदानवी, दानव म्हणजे राक्षस रहित केली, म्हणजे शकटासूर या वगैरे या सगळ्या राक्षसांचा नाश केला बाळपणानेच. म्हणजे लहान मूल गाडीच्या खाली झोपवलं तर त्याने पायाने, आता लहान मूल म्हणजे काय, बाळपणाची तरी कळी तरी खुलली का? अजून त्याला नीट बोलता येत नाही, काही नाही. त्याच वेळेला ते सगळे इतका पाय मोठा केला की त्या शकटासुराला आकाशात भिरकावून दिलं, त्याला मृत्यूला प्राप्त करून दिलं. करी गिरी धरोनी उमरली महेंद्र महिमा. आणि महेंद्र महिमा म्हणजे इंद्राचं जे सामर्थ्य आहे ना, तर गिरी धरोनी, गिरी म्हणजे गिरी गोवर्धन येणे उचलिला. या ठिकाणी याने हा गोवर्धन पर्वत आपल्या एका करांगळीवर धारण केला. आणि कशासाठी? तर त्यांना इंद्राचं जे इंद्रयाग करायचा होता, भगवान परमात्म्याने सगळ्या गोकुळवासियांना त्या ठिकाणी इंद्रयागाचं प्रयोजन नाही, आता या ठिकाणी गोवर्धनाची पूजा करा, कारण तो आपल्या गाई वासरांना सर्व आश्रय देतो असं सांगितलं. आणि गोवर्धन पूजा केल्यामुळं इंद्राला आला राग. मग इंद्राने काय केलं? 7 दिवस मुसळधार वर्षा केली आणि
त्यावेळेला सगळं आता गोकुळचे लोक घाबरून गेले, काहीच जिवंत राहणार नाही, प्राणी नाही, मनुष्य नाही. त्यावेळेला सगळे कृष्ण परमात्म्याला शरण गेले. परमात्म्याने एका करंगळीवर त्या ठिकाणी सगळा कळलेची नाही झाले किती दिस, आणि मागीलही वास बाहेरील वास विसरली. विसरू तयाचा तुका म्हणे, विसरू कामाचा तुका म्हणे झाला, आणि उद्वेग राईला यावे जावे, असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. की त्या ठिकाणी परमात्म्याने सांगितलं घाबरू नका. 7 दिवस त्यांनी करंगळीवर या गोवर्धन पर्वत धरला आणि सर्वांना सुरक्षित ठेवलं. इंद्र जेव्हा हे पाहायला आला, हे लोक जिवंत कसे, तर इंद्राचं सामर्थ्य काय आहे की मुसळधार वर्ष करणं, पण त्याच्यामध्ये संरक्षण करून परमात्म्याने इंद्राला काय केलं, अभिभूत केलं, लज्जित केलं. म्हणजे काय झालं, त्यांनी करी धरोनी म्हणजे आपल्या हातावर धारण केला कोण, गोवर्धन पर्वत, आणि त्याच्यामुळं झालं काय, इंद्राचं माप घेतलं. तुझं सामर्थ्य किती आहे, फक्त पाऊस पाडण्या इतकं आहे मुसळधार, पण संरक्षण करण्या इतकं सामर्थ्य माझं आहे की तुझा त्याच्यामध्ये काय झाला, पराभव झालेला आहे. म्हणून म्हणतात की महेंद्र महिमा उमानिली. महेंद्राचं म्हणजे महान असणाऱ्या देवताचा अधिपती इंद्राचं महिमा सामर्थ्य काय आहे त्याची मोजमाप घेतली. इंद्राला भगवंताचं महात्म्य मोजता आलं नाही, पण भगवंताने मात्र इंद्राचा महिमा त्या ठिकाणी मोजला. कालिंदीचे हृदय शल्य फेडिले, जेने मिया जळत गोकुळ राखिले, वासरुवासाठी लाविले विरंचीस पिसे. कालिंदीचे, कालिंदी म्हणजे ही यमुना नदी, आणि तिच्यामध्ये हृदयामध्ये असणारं शल्य म्हणजे काहीतरी बाह्य पदार्थ तीक्ष्ण की जो आपल्या हृदयाला सारखा टोचत असतो, बोचणी लावत असतो. तर ह्या कालिंदी म्हणजे यमुना नदीच्या हृदयाला, अंतकरणाला काय शल्य होतं की तिच्यामध्ये कोण राहत होता, कालिया नाग राहत होता. तो अत्यंत विषारी होता. तो ज्या डोहात राहत होता त्याच्या फुसकाऱ्याने यमुना नदीवरून जाणारे पक्षी देखील मरून खाली पडत असतात, इतका विषारी होता. हे कालिंदीचं काय होतं, हृदयामधलं शल्य होतं. पण ते फेडिले. भगवंताने काय केलं, त्या कालिया नागाचा त्या ठिकाणी पराभव केला आणि त्यांना तो यमुना नदीमधला असणारा जो डोह तो सोडून जाण्याला भाग पाडलं. म्हणून कालिंदीचे हृदय शल्य फेडिले. जेने मिया जळत गोकुळ राखिले, आणि जेने मिया म्हणजे ज्या मी जळत गोकुळ राखिले, ते गोकुळात जेव्हा जळण्याचा प्रसंग आला म्हणजे त्या ठिकाणी तो अग्नी जो आहे तो आता सर्वांना भस्मसात करणार. तर भगवंतानी काय केलं, तो काय 12 गाव अग्नी गिळूनच टाकला. त्यामुळं गोकुळातल्या सगळ्यांचं संरक्षण केलं. काय म्हणतात ना, आगी खातो हा आमचा सांगाती. या ठिकाणी हा तर अग्नीच भक्षण करतो. पाता पाता भगवंतानी मोठं मुख केलं आणि तो सगळा अग्नी गिळून टाकला आणि सगळ्या गोपाळांच्या देखत देखत हे कृत्य घडलं. वासरुवासाठी लाविले विरंचीस पिसे. आणि या ठिकाणी ब्रह्मदेवाला काल्याच्या प्रसंगात असं वाटलं की आता ह्याचा चांगलाच समाचार करू. त्यांनी काय केलं, ह्या गोकुळामधली सगळे गायी आणि वत्स ही सगळी ब्रह्मलोकात नेऊन ठेवली. तर काय कसं चाललंय गोकुळात बघायला आला तर तिथं तशीच गाय आणि वासरं गोपाळासहित सगळी होती. तेव्हा त्याला, आणि पूर्वीपेक्षाही त्यांचं चांगलं चाललं होतं, हे सगळं त्यांनी पाहिलं. त्याला कळेना खरी गोकुळातली आहेत का डुप्लिकेट तिथली आहेत हे त्याला काही कळेना. म्हणून त्या विरंचीला सुद्धा म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा वेड्यासारखं झालं. अशा प्रकाराने ब्रह्मदेवाला देखील अभिभूत करणारा असा कोण आहे, असा जो कोण आहे ती माझी विभूती, असा कोण आहे, असा मीच आहे, हे माझंच चरित्र झालं. वासरुवासाठी लाविले विरंचीस पिसे. प्रथम दशेचे पहाटे माझी कंसाईशी आचाटे, महाधेंडी अवचटे लीळाची नाशिली. प्रथम दशेचे पहाटे. प्रथम दशा म्हणजे बाल्य, तारुण्य किंवा यवनावस्था आणि वार्धक्य, ह्या ज्या अवस्था आहेत देहाच्या, पण याच्यातमध्ये प्रथम दशेची पहाट म्हणजे बाल्यपणाची सुरुवातच, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो बाळपणे गेले नेणता. या ठिकाणी खेळत असताना बाळपणी 80 वर्षे गेली 12, ज्या बाळपणाची त्याच्यातली पहाट म्हणजे त्याच्यात आणखीन लहान होता, पूर्ण 12 वर्षाचा झालाही नव्हता. असा परमात्मा प्रथम दशेचे पहाटे माझी, त्या पहाटेमध्ये
कंसा ऐशी आचाटे, कंसासारखी असणारी आचाट पराक्रमी असणारी महाधिंडी, महान म्हणजे मोठमोठी असणारी धेंड, आपण म्हणू ना ते फार मोठं धेंड आहे, तर महान पराक्रमी असणारी कंसासारखी महान धेंडी आवचटे म्हणजे एकदम, आणि ती काही जागा त्रास करायला लागलं का नाही, लीळाची नाशिली. लीळा म्हणजे लिलेनं, खेळता खेळता गमतीनं, आहे की नाही. नुसता दरबारात शिरला तर त्याच्यामध्ये खरं तर नुसतं त्या परमात्म्या आपल्या वध करण्यासाठी जन्मात गोकुळाला आलं तेव्हापासूनच त्याला सगळीकडे कृष्ण कृष्ण दिसत होता, दुसरं काही दिसलं नाही, इतका घाबरून गेला. जेव्हा परमात्मा समोरच आला, त्या धोब्याचा वध केल्यानंतर परमात्मा ते वस्त्र धारण करून, राजवस्त्र धारण करून आपल्या थाटात आले, तेव्हा तो वर बसलेला होता, परंतु तिथंच त्याचे जे प्राण आहेत ना ते कासावीस व्हायला लागले. वर भगवंताने काय केलं सांगितलं, त्यांनी एक चापट मारली त्याला, एकच चापटीमध्ये कंस त्या ठिकाणी त्याच्या प्राणांचं उत्क्रमण झालं. स्वामी महाराज सांगायचे, ज्या माणसाजवळ नीती नाही, धर्माचरण नाही, तो मनुष्य त्याला नेहमी पापाची भीती वाटते, आणि तो इतका म्हणजे जितका जितका अधिक पापी, तर त्या पापी मनुष्य सर्वात जास्त भित्रा असतो, आणि त्यामुळं त्याला एक चापटसुद्धा काय झाली, पुरी झाली. आणि ते मग आणि काही त्याच्याबरोबर जसं त्या हत्तीच्या बरोबर युद्ध करावं लागलं, तसं काही मल्लयुद्ध करावं लागलं का त्याच्याबरोबर, आवचटे एकदम सहज आणि लीळाची नाशिली, अगदी लिलेने या ठिकाणी सहजच खेळता खेळता त्यांचा नाश केला. हे काय किती एक सांगावे, तोही देखिले ऐकिले असे अगवे, तरी यादवान माझी जाणावे, हेच स्वरूप माझे. भगवान म्हणतात, हे काय किती एक सांगावे, हे काय काय आणि किती किती तुला सांगावं, तोही देखिले ऐकिले, तोही आगवे देखिले ऐकिले असे. हे सर्व गोष्टी मी जे तुला आता सांगतो ह्या तू देखिले पाहिलेल्या पण आहेत आणि ऐकलेल्या पण आहेत. तेव्हा याचं तात्पर्य एवढंच की यादवान माझी जाणावे, हेची माझे स्वरूप जाणावे. जेवढे जेवढे यादव आहेत ना, त्या यादवांमध्ये माझं स्वरूप कोणतं जाणावं, माझं स्वरूप हा तू समोर ज्याला पाहतो ना तेच काय आहे, माझी विभूती आहे, म्हणजे ती विभूती मी आहे असं तू मला जाण. आणि सोमवंशी तुम्ही पांडवा, कारण हे नर नारायण आहे, परमात्मा आणि अर्जुन हे मुळात दोन नाहीच आहे, याची पण जाणीव करून देतो. मी म्हणजे कोण आहे हे तू जे पाहतो नेहमी, हे जे काय परमात्म्याचं जे काय वंशी विभूषित करान हे वर्णन केलेलं, किंवा शार्ंगधनुष्य धारण केलेला, किंवा तुझा सारथी रूपाने असणारा मी, हेच माझं काय आहे खरं स्वरूप यादवामध्ये आहे. म्हणजे यादवांमध्ये मी ही विभूती आहे. आणि सोमवंशी तुम्ही पांडवा, माझी अर्जुन तो मी जाणावा, म्हणून एकमेकांच्या प्रेमभावा विघडू न पडे. आणि तुम्हा सोमवंशी पांडवा माझी, पांडवांचा सोमवंश आहे, त्या सोमवंशामध्ये जन्मलेल्या तुमच्या पांडवांमध्ये, म्हणजे तुम्ही धर्म, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव, या 5 पांडवामध्ये अर्जुन, ही अर्जुन नावाचा जो एक पांडव आहे तो मी आहे, म्हणजे तू सुद्धा कोण आहे, मीच आहे. म्हणून त्यांनी असं, मी काल महेश्वरानंद स्वामींचं थोडं चिंतन वाचलं, तेव्हा ह्या अध्यायामध्ये ना एकतर ब्रह्माचं वर्णन केलं आहे किंवा आत्म्याचं वर्णन केलेलं आहे. आणि याची पद्धती अशी आहे की अर्जुनाने विभूती विचारलेल्या असल्यामुळं ब्रह्माचं वर्णन किंवा ईश्वर वर्णन येतं, परंतु ईश्वर वर्णन करताना ब्रह्माचंच वर्णन करतात. आणि या ठिकाणी दुसरं जे आहे तर ते वर्णन करता करता केव्हा तरी भगवंताचा आशय असा काढावा लागतो की तो समोर ज्या अर्जुनाला उपदेश करतो त्याचा प्रत्येक आत्मा आणि ब्रह्म हे दोन्हींचं ऐक्य आहे, अशाच प्रकारे हा उपदेश केलेला. म्हणजे काय, तत्वमसी महावाक्य आकलन व्हावं अशाच प्रकारचं वातावरण निर्मिती या अध्यायामध्ये भगवंतांनी करून ठेवलेली आहे. त्याने अगदी सुरुवातीला, या अध्यायाच्या सुरुवातीलाच उपोद्घातामध्येच थोडंसं एक परिच्छेद लिहिला आहे. तर याच्यामध्ये ते सांगतात, हे काय, सोमवंशी तुम्हा पांडवा माझी, अर्जुन तो मी जाणावा, अर्जुन ही माझी विभूती आहे. मग आणि त्याचं कारण काय आहे, कशावरून विभूती, तर म्हणून जर हे खालचं कारण घडत नसेल तर त्या विभूती नाही, ती भूत आहेत. ते किती जरी म्हटले ना मित्र आहेत, ते मित्र नाही. खऱ्या मैत्रीमध्ये असं घडलं तर त्या विभूती आहे.
कोणत्या? सोमवंशी तुम्हा पांडवा माझी. सोमवंशामध्ये जन्मलेल्या तुम्ही 5 पांडवांमध्ये अर्जुन ही तो मी जाणावा. कशावरून? हे फलबलकल्पे आहे. म्हणून एकमेकांच्या प्रेमभावा विघडू न पडे. जर दोघांचं सकाळी भांडण आणि संध्याकाळी पुन्हा प्रेममय व्यवहार होत असेल तर ह्या दोन्ही विभूती आहेत. म्हणून कारण का? कारण प्रेमभावा विघडू न पडे. परस्परावर असणारं प्रेम किती जरी भांडलं तरी ते जर विस्कळीत होत नसेल तर त्या दोन्ही माझ्या विभूती आहेत. बरोबर ना? म्हणजे मी आणि तू हे दोन्ही एकच आहेत. म्हणून तू माझी विभूती, अर्जुन ही सुद्धा माझी विभूती असल्यामुळं तो ऋषेकी हा काय? कोपेकी निवांतची साहे आणि ऋषे तरी बुजावीत जाय. नवल पिशे लागले आहे पार्थाचे देवा. याचा अर्थच काय आहे? हे तू आणि मी एकच आहे. म्हणून आता म्हणायला निबंधात लिहायला काही नाही, शरीर 2 मन 1 असं म्हणतात. पण असं नाही. मित्रांचं भांडण सकाळपासून दुपारपर्यंत वाढलं पाहिजे आणि संध्याकाळी पुन्हा ते सूर्यास्ताबरोबर संपलं पाहिजे. म्हणजे आता भांडलं पाहिजे सांगण्यात हे तात्पर्य नाही. भांडण जरी झालं तर परस्पराच्या प्रेमभावामध्ये बिघाड येत नाही. याचं उदाहरण आपण बऱ्याच वेळा सांगतो की एकदा लोकमान्य टिळक सकाळी उठले आणि त्यांच्या पत्नीचं नाव काय? रमाबाई काय नाव लक्षात नाही. त्यांच्या लक्ष्मी. हां. तर ते लोकमान्य टिळक सकाळी उठले, स्नान वगैरे झालं आणि त्यांची पूजा वगैरे झाली आणि नंतर त्यांनी उदबत्ती घेतली आणि ओवाळत होते आणि नंतर ते काही मिनटं एकदम हात जोडून स्तब्ध असे बसून राहिले. तर त्यांच्या पत्नीनं पाहिलं, धर्मपत्नीनं पाहिलं. तर त्यांनी पाहिलं हे उदबत्ती कोणाला ओवाळतात. तर त्यांनी वर्तमानपत्रातलंच जे कोण त्यांचं नाव आता आगरकर, आगरकर, त्या नाव काय दुसरं, गोपाळ गणेश आगरकर, त्यांचं एक वर्तमानपत्रातच कात्रण काढलं, ते समोर ठेवलं आणि त्याला उदबत्ती ओवाळत होते. आता जेव्हा त्यांची दोघांची स्वतंत्र वर्तमानपत्र होती, त्याचे लोकमान्य टिळक हे जहाल मताचे होते आणि ते मवाळ मताचे होते आणि दोघंही एकमेकावर टीकेचा आणि मतांचा वर्षाव करीत होते. आणि दोघांनाही काय पाहिजे होतं? भारताला स्वातंत्र्य पाहिजे होतं. दोघंही स्वातंत्र्यासाठी जीवन समर्पित होतं. पण लोकमान्य टिळक सांगायचे का या ठिकाणी काय लकडीशिवाय मकडी वटणीवर येत नाही. तर याचे असं केलं पाहिजे की आपण एकदम जालिम धोरण, कडक धोरण धरलं पाहिजे. आणि ते म्हणायचे मवाळ धोरणाने. महात्मा गांधींनी जे स्वराज्य मिळवलं तर या मवाळ धोरणानेच मिळवलं की नाही. मग त्यांचं असं मत होतं, एकदम टीका करीत असत. आणि त्या दिवशी ते त्यांनाच उदबत्ती ओवाळत होते. त्यांनी सांगितलं याचं. मग त्यांनी विचारलं हे काय नवल आहे? ज्यांची दररोज टीका करताना आज त्यांच्यासाठी प्रार्थना करताना दिसता, उदबत्ती ओवाळता आहे काय? तर मग त्यावेळेला लोकमान्य टिळकांनी सांगितलं की आम्ही दोघेही स्वातंत्र्य प्राप्तीसाठीच प्रयत्न करतो, पण आमचे मतभेद आहेत. परंतु हे जे गोपाळ गणेश आगरकर आहे ते अत्यंत पवित्र अशा प्रकारची विभूती आहे आणि ते त्यांना जर दीर्घ आयुष्य मिळालं तर त्यांच्या मार्गाने हिंसा न होता आपला भारत निश्चित स्वतंत्र होईल असा मला विश्वास आहे. आणि म्हणून मी त्यांच्यासाठी परमात्म्याकडं प्रार्थना करतो. याला म्हणायचं का? एकमेकाच्या प्रेमभावा विघडू न पडे. आणि सोमवंश आपलं संन्यासित्वा होनी जननी, चोरुणी नेली माझी भगिनी, तरी विकल्प नुपजे मनी, मी तू दोन्ही स्वरूप एक. भगवान सांगतात की अर्जुना आपलं किती प्रेम आहे. त्वा संन्यासी होनी, तू संन्यासाचं रूप घेतलं आणि माझी भगिनी चोरुणी नेली आणि सुभद्रेचं, माझ्या भगिनीचं सुभद्रेचं तू हरण केलंस, आहे की नाही. आणि सहाय्य कोण झाला? हाच झाला. यांनीच त्याला त्रिदंडी संन्यासाच्या रूपाने बोलावलं आणि त्याला सुभद्रा त्याला देऊन टाकली. आणि त्या चोरून आपली भगिनी चोरून नेली म्हणल्यावर तर किती राग यायला पाहिजे आणि त्या श्रीकृष्णाचा पाडाव करायला पाहिजे की नाही. का उलट त्याला सहाय्य केलं, उलट सहाय्य झालं. तरी विकल्प नुपजे म्हणी. आणि तरीसुद्धा अरे हा आपल्याला न विचारता आपल्या बहिणीला घेऊन गेला असं म्हणून सुभद्रेचं हरण केलं. म्हणजे तुझ्या मनात थोडा तरी विकल्प निर्माण झाला का? का झाला नाही? कारण मी तू दोन्ही स्वरूप एक, तुझा आणि माझं स्वरूप
एकच आहे. तुझ्या मनात विकल्प सुरू झाला ना का नाही? कारण सुभद्रा हरण करताना माझ्या मनात विकल्प झाला नाही तर तुझ्या मनात कसा होईल? कारण तू आणि मी दोघांचं स्वरूप एकच आहे. मुनी आत व्यासदेव तो मी म्हणे यादवराव, कवीश्वरान माझी धैर्या ठाव, वशनाचार्य तो मी. मुनी आत व्यासदेव मननशील किंवा वेदाचं मनन करणारे, असे मनन करणं हे ज्यांचं शील किंवा स्वभाव झालेला आहे असे जे लोक आहेत त्यांना मुनी म्हणतात. आणि त्या मुनींमध्ये जे व्यासमुनी आहेत तो मी म्हणे यादवराव. यादवांचा राजा म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की व्यासदेव ही माझी विभूती आहे, व्यासमुनी ही माझी विभूती आहे. अजून सांगतात की मुनींमध्ये आणि कवीश्वरान माझी धैर्या ठाव, वशनाचार्य तो मी. आणि जेवढे जेवढे कवीश्वर म्हणजे क्रांतदर्शी विद्वान असे जे पुरुष आहे त्या कवींमध्ये धैर्या ठाव, त्यांच्यामध्ये धैर्याचं स्थान कोण असेल तर तो वशनाचार्य तो मी. धैर्याचं स्थान म्हणजे त्या बळीनं नाही का ज्यावेळेला संकल्प सोडला तर त्या त्याला धारीतून त्या पाणी पडून आपल्या शिष्याचा नाश होणार आहे हे जाणलं का नाही, तो क्रांतदर्शी म्हणून तो काय गेला त्या धारीमध्ये त्यात जिथून संकल्प असणार त्या तोटीतच जाऊन बसला. परंतु त्याचासुद्धा काय झाला, डोळा फुटला. काय तुकाराम महाराज म्हणतात, आडा आला म्हणून फोडियेला डोळा आणि बळीने आंधळा शुक्र केला. आणि अशामध्ये जो शुक्राचार्य आहे तो सगळे जरी क्रांतदर्शी असले तर किती तू आता आलेल्या अतिथीला त्याला दान देण्याचा संकल्प करणं हे खरं आहे, परंतु क्रांतदर्शी अशा शुक्राचार्यांनी त्याला प्रतिबंध केला. त्यांनी ऐकलं नाही तरी स्वतः विरोध करण्यासाठी आतमध्ये जाऊन बसले. असे असणारे जे वशनाचार्य कवीश्वर कवींमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या ज्ञात्या पुरुषामध्ये किंवा क्रांतदर्शी पुरुषांमध्ये श्रेष्ठ असणारे असे जे वशनाचार्य म्हणजे शुक्राचार्य ती माझी विभूती आहे. दंडो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषतां मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानवतामहं. दंडो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषतां मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहं. दंडो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषतां मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहं. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज.